होंदू खरातची पत्नी कल्पना खरातच्या नावावर उरणमध्ये 58 लाखांची जमीन अटकेच्या दिवशीच झाला नोंदणी करार। होंदू खरातनं उरणमधील चाणजे इथे जमीन खरेदी केल्याचं समोर। जमीन व्यवहारामुळे महसूल विभागासोबत दुय्यम निबंधक यंत्रणेच्या पारदर्शकतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह। होंदू बाबा अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातचा सध्या एसआयटीकडे ताबा। महिला अत्याचार प्रकरणाच्या 6व्या गुन्ह्याचा एसआयटीकडून तपास सुरू। खरातनं किती महिलांचा गर्भपात केला याचा एसआयटीकडून तपास सुरू। सूत्रांची माहिती, नाशिकमध्ये 3 ते 4 डॉक्टर एसआयटीच्या रडारवर। नोंदणी न ठेवताच गर्भपात केलं का याचाही तपास होणार। होंदू खरात प्रकरणामध्ये 3 ते 4 डॉक्टर एसआयटीच्या रडारवर। रेकॉर्ड न ठेवता शेकडो गर्भपात केल्याचा संशय। नाशिकमधील नामवंत डॉक्टरांची चौकशी होणार। बनावट खाते प्रकरणी जगदंबा पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकरला सिन्नर पोलिसांनी अटक केली। कांडेकरला 1 दिवसाची पोलीस कोठडी। होंदू खराशी संबंधित 32 बनावट खाती उघडकीस। 32 खात्यांमार्फत लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं उघड। विल्सन जिमखान्यानंतर आणखीन एक वादग्रस्त निर्णय। कांदिवलीमधील वसतिगृह जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनकडे सुधार समितीमध्ये आज मंजुरी। सदस्यांना बोलण्याची संधी न देताच घाईघाईमध्ये प्रस्ताव मंजूर। पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींची सत्ता जाणार। बंगालचा पुढचा सीएम बंगालमध्ये जन्म घेतलेला असेल। बंगाली बोलणारा भाजपचा कार्यकर्ता मुख्यमंत्री होईल, भाजप नेते अमित शहांचा दावा। पाकिस्तानी गँगस्टर्स आणि आयएसआयसाठी काम करणाऱ्या 2 दहशतवाद्यांना अटक। उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई। मेरठमधला तुषार चौहान उर्फ हिजबुल्ला अली खान आणि दिल्लीमधला समीर खान या दोघांना बेड्या, 1 पिस्तूल, 5 जिवंत काडतुसं, 1 चाकू आणि 2 मोबाईल फोन जप्त। ठाण्यामध्ये महिला आणि बालविकास विभागामध्ये 73 कोटींचा घोटाळा झाल्याची बाब समोर। महिला आणि बालविकास निधी गैरव्यवहाराची चौकशी होणार, मंत्री अदिती तटकरेंचा इशारा।